13 दिवसाचं अटलजी सरकार आलं. किती 13 दिवसाचं. तेव्हा मुंडे साहेबांनी मला म्हणले फुलचंदराव चला दिल्लीला. म्हणलं कशाला साहेब? म्हणले आपल्याला कारखान्याची परवानगी द्यायची. आणि जणू काही त्यांना कळलं होतं काय सरकार जाणार आहे म्हणून ते घेऊन गेले मला. महाजनांना घेऊन आम्ही मुंडे साहेबांनी अटलजींकडे गेलो आणि अटलजींची सही घेतली आणि ते आनंद असून घेऊन आम्ही वापस आलो. तो कारखाना मेहनतीने उभा केला 11 महिन्यात. मी स्वतः गोरगरीब शेतकऱ्यांचा कारखाना आहे. तो कारखाना ह्यांना विकायचा अधिकार नव्हता. आता निवडणूक दोघं जण एक झाले आणि निवडणूक बिनविरोध काढली. मी त्या कारखान्यात जसा कारखाना स्थापन झाला आहे तसा संचालक कंटिन्यू आहे आणि मी फाउंडर मेंबर आहे उभा करण्यापासून आणि मी उपाध्यक्ष आहे 10-15 वर्ष. आणि यावेळेस त्यांनी एकत्र होऊन त्यांना कारखाना विकायचा होता हे माझ्या लक्षात आलं आणि म्हणून पंकजाताईंनी ठरवून तिथे मला संचालक म्हणून घेतलं नाही. ठराव लागतो, संचालक मंडळाचा ठराव लागतो. विक्रीसाठी कन्फर्मेशन द्यावं लागतं बँकेला बी आणि तुमच्या त्या घेणाऱ्याला बी. त्याच्याशिवाय होत नाही. एक बी संचालकाने विरोध केला तर त्यांना विकता येत नाही. आणि म्हणून त्यांनी मला जाणीवपूर्वक त्याच्यात येऊ दिलं नाही. आणि कारखाना डबघाईला आणायला पंकजाताई खूप कारणीभूत आहे. जसं मुळे ज्यांनी कारखाना विकला त्यांची ही जबाबदारी आहे. कारण ज्यांना विकला त्याच्यात ही शर्त टाकली की 24च्या अगोदरचे पैसे आम्ही देणार नाही. मग 24च्या अगोदरचं गाळप पंकजाताई चेअरमन होत्या त्यांच्याच काळात झालेलं आहे. मीही तेव्हा संचालक होतो. आणि मग त्यावेळेचं लोकांचं शेतकऱ्यांचं ऊसाचं देणं, त्यावेळेचं कर्मचाऱ्यांच्या पगारीचं देणं, त्यावेळेचं वाहनांचं देणं, ऊसतोड कामगारांच्या मुकदमाचं देणं हे द्यायलाच पाहिजे. पंकजाताईंनी देऊ दे नाही तर त्यांनी चालवा घेतलं त्यांनी द्यायला. आम्ही शेवटपर्यंत लढणार आणि ही जी रजिस्ट्री केली आहे ती रद्दच करणार. म्हणजे कारखाना आम्ही विकू देणार नाही. जे होईल ते होईल. जन आंदोलन उभं करू, गरज पडली तर कोर्टात जाऊ, पण ही रजिस्ट्री आमची मालमत्ता आहे, ही आम्ही त्यांना विकू देणार नाही. स्वर्गवासी गोपीनाथ मुंडे साहेबांनी उभा केलेला कारखाना जवळजवळ विक्री करा. मी स्वतः खरेदी करत पाहिलं, कारखाना विक्री झालेला आहे. आता चर्चा आहे की कारखाना विक्री होणार आहे का किंवा मग चालवायला दिलं आहे का असा प्रश्न सोशल मीडियावर माध्यमातून विचारला जात होता. पंकजा मुंडे यांच्या समर्थकांकडून सोशल मीडियावर चर्चासुद्धा आहे की बाबा ताईंनी कारखाना चालवायला दिलेला आहे, विकलेला नाही. मात्र मी स्वतः खरेदी करत पाहिलेलं आहे, कारखाना ओंकार प्रायव्हेट लिमिटेडला विक्री झालेला आहे. माझ्यासोबत फाउंडर मेंबर फुलचंद भाऊ कराड आहेत, विचारणार आहे. भाऊ, तुम्ही फाउंडर मेंबर आहात, कारखाना उभा केला होता. मुंडे साहेबांनी 4थं अपत्य म्हणून त्याला जपलं होतं. आता तो कारखाना विक्री झालेला आहे. काय कारखाना मुंडे साहेबांनी उभा केला, तो कारखाना काही विकण्यासाठी केला नव्हता. मुंडे साहेब चेअरमन होते, मी व्हाईस चेअरमन होतो 10-15 वर्ष. आणि तो कारखाना फार कष्टातून मुंडे साहेबांनी आम्ही उभा केलेला आहे. आणि त्याचं कारण असं की या भागातल्या शेतकऱ्यांना पाणी आहे, जमीन आहे, पण ऊस कारखाना नसल्यामुळे इथं ऊस लावू शकत नव्हते. आणि एक काळी आंबेजोगाईच्या कारखान्याने आमचे ऊस नेले नव्हते. आणि म्हणून जेव्हा 13 दिवसाचं अटलजी सरकार आलं, किती 13 दिवसाचं. तेव्हा मुंडे साहेबांनी मला म्हणले फुलचंदराव चला दिल्लीला. म्हणलं कशाला साहेब? म्हणले आपल्याला कारखान्याची परवानगी द्यायची. आणि जणू काही त्यांना कळलं होतं काय सरकार जाणार आहे म्हणून ते घेऊन गेले मला. महाजनांना घेऊन आम्ही मुंडे साहेबांनी अटलजींकडे गेलो आणि अटलजींची सही घेतली आणि ते आनंद असून घेऊन आम्ही वापस आलो. तो कारखाना मेहनतीने उभा केला 11 महिन्यात. मी स्वतः साईडवर होतो, ठोंबरे साहेब MD होते आणि मुंडे साहेब DCM होते. मुंडे साहेबांनी फंड्स उपलब्ध करून द्यायचे, लोकांचे शेअर्स गोळा करायचे आम्ही सगळ्यांनी. आणि पंडितांना सुद्धा होते आमच्यासोबत त्यावेळेस. आणि याच्यातून आम्ही प्रचंड मुंडे साहेबांनी कष्ट घेऊन, मुंडे साहेबांनी केंद्र सरकार राज्य सरकारच्या मंजुऱ्या घेऊन, बँकांकडनं लोन घेऊन, शासनाचं शेअर्स, लोकांचे जनतेचे शेअर्स, असं करून तो कारखाना मेहनतीने उभा केला आहे. या गोरगरीब शेतकऱ्यांचा कारखाना आहे. तो कारखाना ह्यांना विकायचा अधिकार नव्हता. आता निवडणूक दोघं जण एक झाले आणि निवडणूक बिनविरोध काढली. मी त्या कारखान्यात जसा कारखाना स्थापन झाला आहे तसा संचालक कंटिन्यू आहे आणि मी फाउंडर मेंबर आहे उभा करण्यापासून आणि मी उपाध्यक्ष आहे 10-15 वर्ष. आणि यावेळेस त्यांनी एकत्र होऊन त्यांना कारखाना विकायचा होता हे माझ्या लक्षात आलं आणि म्हणून पंकजाताईंनी ठरवून तिथे मला संचालक म्हणून घेतलं नाही. बिनविरोधमध्येही घेतलं नाही त्यांनी, पण मी फॉर्म भरला होता. मी फॉर्म भरला, माझा फॉर्म टिकला
माझ्या मिस्टरचा फॉर्म टिकला, 3 फॉर्म टिकले. निवडणूक झाली असती तर पांगरी गटातून निवडून येत होतो मी, पण त्यावेळेस मी भाजपमध्ये होतो. माझ्यावर प्रेशर आणलं देवेंद्र फडणवीसचं, माझ्यावर प्रेशर आणलं बावनकुळे साहेब त्यांचं, माझ्यावर प्रेशर आणलं काही समाजाच्या लोकांचं, जे की मोठे मोठे नामांकित आहेत वंजारी समाजाचे आणि वकील डॉक्टर, त्यांचं असं प्रेशर आणलं की बाकी सगळे कारखाने बिनविरोध निघत आहेत आणि फुलचंद्राव तुम्हीच का हा बिनविरोध निघू देणार. समजा तुम्हाला घेतलं तर ठीक आहे, नाही घेतलं तर मी तुम्ही जरा माघार घ्यावी. आणि मग माझ्यावर प्रेशर आणल्यामुळं शेवटच्या 5 मिनिटात मी मागं घेतलं. मला आणखीनही दुःख होतं मागं घेतल्याचं. त्याचं कारण हेच आहे, मी जर आज तिथं संचालक असतो तर हा कारखाना विकू देत नव्हतो, बिलकुल विकू देत नव्हतो. कारण यांना ठराव लागतो, संचालक मंडळाचा ठराव लागतो विक्रीसाठी, कन्फर्मेशन द्यावं लागतं बँकेला बी आणि तुमच्या त्या घेणाऱ्याला बी. त्याच्याशी होत नाही. एक बी संचालकानं विरोध केला तर त्यांना विकता येत नाही. आणि म्हणून त्यांनी मला जाणीवपूर्वक त्याच्यात येऊ दिलं नाही. आणि कारखाना डब घाईला आणायला पंकजात खूप कारणीभूत आहे. जसं मुंडे साहेब गेले तसं ह्यांचं कारखान्याकडे दुर्लक्ष झालं. आणि नुसतं दुर्लक्षच नाही तर त्यांनी असा MD आणला, दीक्षित तुल्लू नावाचा असा MD आणला की त्याने काहीही केलं तिथं. साखरेचे पोते पळवले, भ्रष्टाचार केला आणि पुढे पुढे तर त्यालाच कारखाना ह्यांनी चालवायला दिला. नावाला MD म्हटलं पण चालवायला दिला त्यालाच, त्या दीक्षित तुल्लूला. त्यांनी खूप वाट लावली. आणि मग आता ह्यांनी ह्याला चालवायला दिला, ह्या धोत्रे पाटील का काहीतरी आहे, बोत्रे पाटील, त्यांना चालवायला दिलाय. आता ते कधीतरी येते तिकून आणि इथं चालवते. इथल्या कामगारांना पगार नाही दिला पूर्ण, जुना तर दिलाच नाही. नव्यात जे दिला चालू झाल्यावर ते पूर्ण पगार दिला नाही, कमी पैसे दिले, अर्धा पगार. आता ते ॲडव्होकेट परमेश्वर गीते यांच्याकडून आलो, त्यांच्याकडं ते खरेदी खत आणि त्यांच्याकडं काही रेकॉर्ड आहे त्यांच्यामध्ये. खरेदी खताचे त्यांनी पूर्ण बंचच काढून आणले आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट काही म्हणलेलं आहे. आता जी काही खरेदी झालेली आहे, खरेदीतली जमीन, त्यातलं काही ते सामान असेल, त्यातली वाहनं असतील, परिसर असेल, सगळं प्रेमायसेस हा ओमकार प्रायव्हेट लिमिटेडला खरेदी करून दिलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी असंही म्हटलेलं आहे की आता 2024च्या अगोदरचे जे काही बँक कारखान्याकडे देणं असेल, मग शेतकऱ्यांची बिलं असतील, कामगारांची पगार असतील, हे आम्ही देणार नाही आहोत. मग आता ते पैसे कोण देणार, ते बुडालेत. जसं मुंडे साहेबांनी इथल्या गोरगरीब लोकांसाठी, मजुरांसाठी, शेतकऱ्यांसाठी कारखाना उघडला, त्यांचे पैसे आता बुडालेत. हे ज्यांनी कारखाना विकला त्यांची ही जबाबदारी आहे. कारण ज्यांना विकला त्याच्यात ही अट शर्त टाकली की 24च्या अगोदरचे पैसे आम्ही देणार नाही. मग 24च्या अगोदरचं गाळप पंकजाताई चेअरमन होत्या, त्यांच्याच काळात झालेलं आहे. मीही तेव्हा संचालक होतो. आणि मग त्यावेळेचं लोकांचं, शेतकऱ्यांचं ऊसाचं देणं, त्यावेळेचं कर्मचाऱ्यांच्या पगारीचं देणं, त्यावेळेसचं वाहनांचं देणं, ऊसतोड कामगारांच्या मुकदमाचं देणं, हे द्यायलाच पाहिजे. पंकजाताईंनी देऊ दे, नाही तर ज्यांनी चालवा घेतलाय त्यांनी द्यायला पाहिजे. एक, पंकजाताईला कारखाना विकायचा अधिकार नाही. त्याचं कारण असं आहे, तुम्हाला कारखाना हा कोणाचा आहे? शेतकरी सभासदांचा. पहिल्यांदा वार्षिक सर्वसाधारण सभा घ्यायला पाहिजे होती त्यांनी. आणि दरवर्षी वार्षिक सर्वसाधारण सभा ही सप्टेंबर महिन्यात होतच असते, ती यांनी घेतली नाही. वार्षिक सर्वसाधारण सभा घ्यायची, तुम्हाला काही निर्णय करायचा होता ना, तुम्हाला विकायचा होता ना, तर तुम्ही त्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ठराव मांडायचा की कारखाना आम्हाला विकायचा आहे, आम्ही चालवू शकत नाही, तुमची संमती आहे का? आणि मग त्या शेतकऱ्यांनी, सभासदांनी जर संमती दिली असती तर पुढचा विषय झाला असता. आणि त्यांनीच संमती दिली नसती तर पुढे तुम्हाला बोर्डाला सुद्धा ठराव घेता येत नाही. सर्वश्रेष्ठ बॉडी ती आहे. आणि म्हणून बोर्डाने मग गपचूप ठराव घेतला आणि तो दिला आणि त्याच्या आधारे रजिस्ट्री करून दिली. चुरून का करून दिली? रजिस्ट्री तुम्हाला करून द्यायची होती ना, तुम्ही आम्हाला सगळ्याला विश्वासात घ्यायचं, विचारायचं ना जनतेला, सभासदांना. ते नाही विचारता घेतली. ॲडव्होकेट परमेश्वर गीतेंनी जी माहिती काढली आणि त्या माहितीच्या आधारावर त्यांनी ते चांगलं काम केलं की तिथे जाऊन त्या खरेदी ऑफिसला, खत ऑफिसला जाऊन ती बंच काढून आणला. त्याचं कारण असं की समजा बंचच आणला नसतं तर हे किती बी दिवस म्हणतील ना आम्ही विकलाच नाही, आम्ही विकलाच. हे झाकतं का? रजिस्ट्री केली झाकते का? हे ऑनलाईन रजिस्ट्री यांनी ऑफलाईन केली, ऑनलाईन येऊ दिलं नाही. मग अशा पद्धतीने चोरी कशामुळं? ही प्रॉपर्टी जनतेची आहे, ही प्रॉपर्टी तुमच्या सभासदांची आहे.
आणि ते ऐकायचा तुम्हाला अधिकार नाही. पंकजाताईनं जे केलंय ना हे अत्यंत चुकीचं केलंय. नाही, इथं आम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही आत्ताच बोलत असताना सांगितलं की ऑनलाईन रजिस्ट्री ऑफलाईन केली. तिथं काही तलाट्यांकडून चुका, मंडळाधिकाऱ्यांकडून, तहसीलदारांकडून चुका झालेल्या आहेत. या संदर्भामध्ये तुम्हाला काही सांगायचं आहे का? जसं तुम्ही म्हणत असता की विक्री करताच येत नव्हता, मात्र काहीतरी गोष्टी तफावती घालून विक्री केलेला आहे, यांच्यावर कारवाई व्हावी असं काही मागणी नाही, ते तर दुय्यम झालं. पहिल्यांदा ज्यांनी विकलाय, चेअरमन असतील, संचालक मंडळ असेल, ही पहिली कारवाई त्यांच्यावर व्हावी लागेल. आणि मग दुसरी कारवाई मग ते कोण जे असतील महसूलचे त्यांना मदत करणारे त्यांच्यावर कारवाई व्हावी लागेल. कारण ज्यांनी बी खोटं रेकॉर्ड दिलं असेल, मग ते तहसीलदार असू द्यात, नाहीतर मग तलाठी असू द्यात, नाहीतर मग गिरदावर असू द्यात, त्यांच्यावर व्हावी. आणि रजिस्टर ऑफिस जे आहे तर त्यांच्यावर सुद्धा ठपका येऊ शकतो. आता तुमच्याकडे काय हातात राहिले? तुम्ही फाउंडर मेंबर आता नाही आहेत, मात्र तुम्ही त्या काळामध्ये मुंडे साहेबांसोबत होतात. आता तुमच्या हातात काय राहिले? आता काय राहिले तुमच्या हातात? तुम्ही काय उभा करणार? करण्यापासून त्याच्यात आहे माझं योगदान आहे. मी माझ्या शाळेची 5 एकर जागा 2 हेक्टर कारखान्यात दिलेली आहे. आता तुमच्या हातात काय राहिले? कारखाना उभा करण्यात काय करणार तुम्ही? आता काय करणार? आहे, आमच्या हातात आहे. आम्ही शेवटपर्यंत लढणार आणि ही जी रजिस्ट्री केली आहे ती रद्दच करणार. म्हणजे कारखाना आम्ही विकू देणार नाही. जे होईल ते होईल. जन आंदोलन उभं करू, गरज पडली तर कोर्टात जाऊ, पण ही रजिस्ट्री आमची मालमत्ता आहे, ही आम्ही त्यांना विकू देणार नाही. तर आता खरेदी झालेली आहे. जे कोणी तलाठी असतील, मंडळाधिकारी असतील, तहसीलदार असतील, या सगळ्यांनी काहीतरी ऑफलाईन ऑनलाईन काहीतरी गोंधळ घालून रजिस्ट्री केली असं सुद्धा म्हटलं जातं आहे. रेकॉर्डमध्ये तशा गोष्टी काही उपलब्ध आहेत. आता हा कारखाना त्यांना विकताच येत नाही. हा सभासदांचा कारखाना आहे, सामान्य लोकांचा कारखाना आहे. मुंडे साहेबांनी फार कष्टातून उभा केलेला कारखाना आहे. त्यांनी सुरुवातीला सांगितलं की कशा प्रकारे ते सगळं आम्ही आमचा ऊस कोणी घेत नव्हतं आणि त्याच्यामुळं आम्हाला शेतकऱ्यांसाठी कारखाना उभा करायचा होता आणि केला. मात्र तो कारखाना आता कवडीमोल किमतीमध्ये विकलेला आहे. जवळजवळ 500च्या आसपास किंमत त्या कारखान्याची आहे. 500च्या वर किंमत आहे आणि तो 131 कोटी रुपयांना काहीतरी विकला आहे. आणि त्यामुळे तो कारखाना आम्ही शेवटपर्यंत लढून मिळवू, ही रजिस्ट्री रद्द करू, असं फुलचंद भोकराडे यांनी सांगितलेलं आहे.